डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर येथे झालेल्या ऐतिहासिक मंदिर प्रवेश सत्याग्रहाला यंदा 96 वर्षे पूर्ण होत आहेत. मानवमुक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 2 मार्च 2026 रोजी पंचवटी परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित ही सभा सलग 21व्या वर्षी पार पडत असून यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी भारतातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन सभेला यशस्वी करावे असे आवाहन केले. पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे, भीमश्री विजयराज पगारे, हनुमंत काळे, किशोर गांगुर्डे, सनी रोकडे, पंडित पाडमुख, नवनाथ काळे, अंकल डोळस, गौतम जाधव, माधव गायकवाड, दुष्यंत वाघ, दादाराव मिरेकर, भरत रोकडे, विजयराज पगारे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन सभेत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर कार्यक्रम होणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. मंदिर सत्याग्रहाचं अभिवादन सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 2 मार्च 2026 रोजी 96 वर्ष पूर्ण होत आहे या सत्याग्रहाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 साली जो काळाराम मंदिराचा लढा दिला, त्या लढ्याला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले. एवढा सर्वात मोठा लढा जो झाला त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व टीम, प्रकाश पगारे असतील, सनी रोकडे असतील, भीमानंद काळे असतील, पगारे साहेब असतील, ही सर्व टीम मला वाटतं अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो. आणि हे सोबत काम करत असताना आमच्या डोक्यामध्ये एकच ध्येय, काळाराम मंदिर सत्याग्रहाचं मध्ये जे शहीद झालेले शूरवीर आहे, त्या शूरवीरांना आपण त्या ठिकाणी अभिवादन करून आणि ते कार्य तेवढ ठेवण्यासाठी आपलं काम. मी, माझी पिढी, माझ्या पिढीनंतर येणाऱ्या पिढ्या यांना हे समजलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी 96 वर्ष एवढा मोठा लढा दिला आणि 96 वर्ष पूर्ण होतंय. आणि मग आपण सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबरीने काम करण्यासाठी भाग पाडण्याचं काम करावं असं त्यांना त्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि हा डोक्यामध्ये कायास ठेवून मला वाटतं आम्ही सर्वजण करतोय. विचार एकच आहे का ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं, ते आंदोलनाची जागाच आहे संत गाडगे महाराज पुलाजवळ, गौरी पटांगण, बैल बाजार. त्या बैल बाजाराच्या लगतच असणाऱ्या सर्व जी जागा आहे त्या जागेच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं इन्स्टिट्यूट उभं राहिलं पाहिजे. ती धर्माचा असो, त्या ठिकाणी जर इन्स्टिट्यूट उभं जर केलं, हे माध्यम एवढं मोठं माध्यम आणि त्या माध्यमाला लागून ती योजना आपल्या डोक्यामध्ये, आणि ते जर उभं जर केलं तर मला वाटतं गोरगरीब, मग कुठल्या जाती धर्माचा या ठिकाणी कुठलं असं काही नाही आहे का जैविमच असला पाहिजे किंवा कुठल्या धर्माचाच असला पाहिजे असं काही नाही. तो सर्व जाती धर्माच्या जो गरीब आहे त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, ही आमच्या डोक्यातली ही संकल्पना आहे. आणि ही संकल्पना मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ती तेवढ ठेवलेली आहे. पण येईल, त्याला यश पण येईल. यश येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं तुम्ही एकत्र काय येत नाही, एकत्र येण्यासाठी काय प्रयत्न करत नाही. मला वाटतं आम्ही बऱ्याच वेळेस प्रयत्न केला एकत्र येण्याचा, परंतु ज्यावेळेस मला सांगितलं जातं की मला अध्यक्ष व्हायचं, मला जर अध्यक्ष व्हायचं जर असेल तर त्या माणसाने अध्यक्ष जरूर व्हावं आणि कार्य करावं. परंतु आता सांगितलं का मला अध्यक्ष व्हायचं आणि थोड्या वेळाने सांगायचं का मी दुसऱ्या गटात चाललो, हे योग्य नाही आहे. अशी लोकांची लबाडी करणं योग्य वाटत नाही मला. आणि मग आपण जर खरोखरच जर काळाराम मंदिर सत्याग्रहाचं माध्यम डोळ्यापुढे ठेवून, बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा इतिहास रचलेला ठेवून
जर एकत्र येण्याचा जर प्रयत्न जर केला तर मला वाटतं एक वेगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचल. लोकांच्या मनामध्ये खूप इच्छा आहे की या ठिकाणी काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, चांगलं इन्स्टिट्यूट झालं पाहिजे. लोकांचं मनामधल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही समजू शकतो. अनुषंगानेच आम्ही हा प्रयत्न करतोय. आता आपण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आमच्या सोबत जोडलेले आणि जोडलेले असताना ज्या ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतली असेल तर त्या त्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हाच मुद्दा उपस्थित केला आहे की आपल्याला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक विद्यापीठ होऊ शकलं नसलं तर एक छोटंसं वटवृक्ष करावं. त्या वटवृक्षाच्या माध्यमातून आपण एक मोठं स्मारक उभा करण्याची संकल्पना आहे. ती संकल्पना जर सगळ्यांनी मिळून जर केली तर मला वाटतं आपण त्याच्यामध्ये यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे सगळं साध्य डोळ्यापुढे ठेवून यावेळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी पगारे साहेब आहे आणि ही सर्व टीम. मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून पगारे सर बोलले यावेळेस पुन्हा मला एक अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हटलं काहीच हरकत नाही. एका मिनिटात सनी बरोबर आहे का? एका मिनिटात सांगितलं सर तुम्ही अध्यक्ष व्हावा, माझी पण प्रामाणिक इच्छा आहे. हा देवणघेवण आहे आणि देवणघेवण केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही आहे. परंतु आता सांगायचं एक आणि थोड्या वेळाने जायचं दुसऱ्या ताटामध्ये जाऊन बसायचं ते वेगळं, हे सांगण्यामध्ये मला वाटतं वावगं ठरत नाही. आपण लोकांनी कळलं पाहिजे तर आपण घाटे स्वागत अध्यक्ष का? अरे हे जर मी जर या लोकांच्या हातातून हिसकून जर घेतलं नसतं तर मला वाटतं तुमची पण बारादारी झाली असती. हे हिसकून घेण्याचं कारणच असं होतं का हे लोक मुंबईतल्या काही गोष्टी करायच्या, नाशिकमध्ये येऊन काही गोष्टी करायच्या आणि मग मला ते खटकत होतं. आणि ते खटकत असल्या कारणाने मला पण थोडंसं हृदय भरून यायचं का ह्या लोक एवढे वयोवृद्ध लोक हे का उद्योग करतात. आमच्यासारख्याने केलं तर कोणी पण नावं ठेवत, परंतु यांच्यासारख्या लोकांनी करावं मला वावगं ठरत नाही आहे. मला वाईट वाटलं आणि मग मी ठरवलं की नाही यांच्या हातातून आपण काढून घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस आपण त्यांच्या हातातून काढून घेतलं. काढून घेण्याचं कारणच असं होतं तर चुकीचं गोष्टी असेल तर तिथं चूकच मान्य केली पाहिजे आणि मग आपण ते काढून घेतलं. आज गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहे आणि कायमस्वरूपी राहायला ही अपेक्षाच करतो. आणि मला वाटतं आपण 2 मार्चला अत्यंत सुंदर कार्यक्रम असतो. संतोष जोंधळे, चेतन लोखंडे दोघेजणं चांगले गायक आहे, महाराष्ट्राचे नामवंत गायक आहे आणि समाजाचं मोठं प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी छोट्या कानी गायनाचा कार्यक्रम केलेला आहे. आपण सर्वजण मला वाटतं सर्व नाशिकमधील महाराष्ट्रातील तमाम जनतेने या ठिकाणी 2 मार्च काराम मंदिर सत्याग्रहाला उपस्थित राहून शोभा वाढवावी अशी माझी आग्रहाची विनंती आपल्याला स्वागताध्यक्ष या नात्याने. भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, याचबरोबर शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो. 2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा या समितीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी जरूर आहे, परंतु हा अध्यक्ष असताना तमाम आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना आम्ही एकत्र केलेला आहे. त्यामध्ये आमचे सनीबाई आहेत, बाळासाहेब गांगुर्डे आहेत, विजयराज पगारे आहेत, पंडित पाडमुख आहेत, अंकल डोळस आहेत, बाबासाहेब चव्हाण आहेत, गणेश सुंदर आहेत, त्याचबरोबर आमचे नवनाथ काळे, दुष्यंत वाघ, किशोर गांगुर्डे, या सर्व कार्यकर्ते आज तमाम महानगरपालिकेतले आमचे क्षेत्रातील भरत रोकडे, आमचे कच्चेबान आव्हाड, हे सर्व तमाम कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असताना काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा इथे साजरा करत असताना या कार्यक्रमाचं सातत्यानं स्वागताध्यक्ष हे किशोर घाटे भूषवत असतात. आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात
अतिशय जल्लोषात झाला पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अतिशय हीन जीवनातून अतिशय म्हणजे कुत्र्याला मान होता परंतु मानवाला नव्हता अशा अवस्थेतून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं, ज्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहासाठी आम्हाला बाबासाहेबांना दगडं खावे लागले, बाबासाहेबांचं डोकं फुटलं या लढ्यामध्ये, एवढी ही क्रांतीभूमी आहे. ही प्रभू रामचंद्राची जरूर क्रांतीभूमी आहे. ही प्रभू ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक. जरूर आहे.